जय श्रीराम भद्रावतीकर. आपल्या संस्कृतीचे आणि आपल्या एकजुटतेचे प्रत्यय देणारा अविस्मरणीय सोहळा म्हणजे श्रीरामनवमी शोभायात्रा. मंडळी, श्रीरामनवमी शोभायात्रेमध्ये आपल्या हिंदू संस्कृतीचा, आपल्या पारंपरिक वारसाचा आणि आपल्या एकजुटतेचा प्रत्यय नेहमीच येत असतो. यावर्षी सुद्धा श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे भव्य श्रीराम शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या शोभायात्रेमध्ये सर्व गणेश मंडळे, शारदा मंडळे, विविध हिंदू संघटना, विविध संस्था यांना समितीतर्फे आवाहन करण्यात येत आहे की आपल्या शोभायात्रेमध्ये विविध विषयांवर, धार्मिक परंपरेवर, राम मंदिरावर, रामराज्यावर किंवा आपल्या संस्कृतीवर आधारित असे सुंदर देखावे साजरे करण्यासाठी प्रत्येक गणेश मंडळाला आवाहन करण्यात येत आहे की त्यांच्या गणेश मंडळातर्फे एक देखावा तरी या शोभायात्रेमध्ये सादर करण्यात यावा. आणि सर्व भद्रावतीकरांना विनंती करण्यात येत आहे, दरवर्षीच आपण भव्य श्रीराम शोभायात्रा ज्यावेळेस निघते त्यावेळेस आपण रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून ही शोभायात्रा बघत असतो. परंतु भद्रावतीकरांनो, यावर्षी आपल्याला फक्त बघ्याची भूमिका घेऊन श्रीराम शोभायात्रा बघून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची नाही आहे, तर आपल्याला या भव्य शोभायात्रेमध्ये सहपरिवार सामील होऊन या शोभायात्रेची शोभा वाढवायची आहे. खास करून महिला वर्गाला विनंती करण्यात येत आहे की त्यांनी पारंपरिक पोशाखामध्ये आपल्या बालगोपालांना आपल्या धर्माच्या अनुसार, हिंदू धर्माच्या अनुसार विविध पोशाखामध्ये, जसे राम आहे, लक्ष्मण आहे, सीता आहे, सुग्रीव आहेत, बाली आहेत, या विविध पोशाखांमध्ये आपल्या बालगोपालांना आपल्या सोबत सामील करून या श्रीरामनवमी उत्सवाच्या भव्य शोभायात्रेची शोभा वाढवायची आहे. तर भेटूयात 26 तारखेला सायंकाळी 7 वाजता विठ्ठल मंदिर देवस्थान येथून भव्य श्रीराम शोभायात्रेचे संचलन निघणार आहे. त्यावेळेस आपण सर्व भद्रावतीकरांनी त्या शोभायात्रेमध्ये उपस्थित होऊन हिंदू आणि हिंदुत्व जागा करण्यासाठी आपल्या एकजुटतेचा प्रत्यय द्यावा. हेच आवाहन श्रीराम जन्मोत्सव समिती भद्रावतीतर्फे आपणा सर्व भद्रावतीकरांना करण्यात येत आहे. अपेक्षा आहे आपण सगळेजण या भव्य दिव्य अशा सोहळ्यामध्ये नक्कीच सहभागी व्हाल आणि श्रीराम जन्मोत्सव समितीचे मनोबल वाढवाल. भेटूयात 26 तारखेला सायंकाळी 7 वाजता विठ्ठल मंदिर देवस्थान येथे. जय श्रीराम.